नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. झालं का चहा नाश्ता? नाही बघा, मी आता आंघोळ बिंघोळ झाली. दाजी गेल्या, दाजीने ऑफिस कधी जेवण आहे, नाश्ता करून एकदम दाजी टिफिन नाही गेलेले. आता माझे 9:30 झाले. पोरं तर बघा अजून झोप सुट्टी येतं, सगळे चालल्यात गप्पा गोष्टी पोरांच्या. मला लागली बघतं, मग मी आरोग्यला उठले तर मला जागा एक टोच जुने छान टोस्ट खाणार, मग नाश्त्याची तयारी करणार. कारण पोहे करायचे होते, पण मी पोहे खात नाही, मला ॲसिडिटी होती. पोरांना करायचे, त्यांच्या आंघोळ्या होतात तोपर्यंत खाते छान टोस्ट. आजही बटाट्या वड्यांचा बेत. आज मुलं घरी येत ना सगळे, आज बटाटे वडे करावं म्हणलं नाश्त्याला. बटाटे उकडून घेतले मी आणि पोहे करायला लागले. इकडे बेसन पीठ घेतले हे करायला, काढायला पाणी टाकून सोडा टाकून ठेवले थोडं. हे मी ह्याचे नाही कशी गोळे करून ठेवते सगळे, म्हणजे तळायला. आता पोरांना पण भुका लागल्यात, पटापटा म्हणलं आवराव. आज घरी येत तिघं पण. आज बघा मस्त असा भेट केला. पोरं घरी होती ना सगळी, मग म्हणलं चला आज काहीतरी वेगळं. रोजच कंटाळा येतात पोरांना, भाजी चपाती खा, शिरा पोहे. तर दाजी तर गेला, दाजींचा टिफिन पण नव्हता. पोरं उशिरा उठले, म्हणलं पोहे शिरा तरी काय करायचं आहे रोजचा. म्हणून मी केले वडे. कसे झाले वडे बघा, वडेपावचा नाश्ता. आधीने जाऊन पाव घेऊन आला, वडेपाव मस्त. कसे आधी आवडतो का? कसा गेला तू 7 रस्त्याला? चालत पळत 10च मिनिटात आला. वडेपाव करायचं म्हणलं लय खुश झालं. मग असा पळत पळतच गेला ना. खुश नाही आलो. मग मम्मी बोलली की लवकर पटकीने मी एवढं सर आला पाहिजे, तर मी पटपट जाऊन पटपट आलो. पाव घेऊन आला आणि मग म्हणला चला कसा आहे आजचा मेनू. मग आवडला का? आवडला असेल तर नक्की सांगा. वडे कसे झालेत नक्की सांगा.